नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुनील लाड, स्वामी रामानंद भारती ज्युनियर कॉलेज तासगाव। मागील लेक्चरमध्ये आपण भारत आणि युरोपीय वसाहतवाद या पाठातील डचांनी भारतामध्ये कशा प्रकारे वसाहतवाद निर्माण केला आणि त्याचा विस्तार केला हे पाहिले होते। गेले 3 लेक्चर आपण भारत आणि युरोपीय वसाहतवाद हा पाठ पाहत आहोत। त्यामध्ये पोर्तुगीज, ब्रिटिश, डच यांनी भारतातील वसाहतींचा विस्तार कसा केला हे आपण पाहिले होते। आज आपण भारत आणि युरोपीय वसाहतवाद या पाठातील फ्रेंचांनी भारतामध्ये कशा प्रकारे आपल्या वसाहती निर्माण केल्या आणि त्याचा विस्तार केला हे जाणून घेणार आहोत। औद्योगिक क्रांतीनंतर युरोपीय राष्ट्रे वेगवेगळ्या ठिकाणी वसाहती निर्माण करण्यासाठी झटत होती। त्यापैकीच फ्रान्स सुद्धा या सत्ता स्पर्धेमध्ये उतरलेलं एक राष्ट्र होतं। फ्रान्समधील फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी या कंपनीची स्थापना 1664 ला झालेली आहे। फ्रान्सचा अर्थमंत्री कोलबेर याच्या पुढाकाराने या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली। आपण पाहिलं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 रोजी झाली होती। डचांनी जी व्यापारी कंपनी स्थापन केली होती, अनेक व्यापारी कंपनी एकत्र येऊन त्यांनी युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी नावाची कंपनी स्थापन केली। या कंपनीची स्थापना 1602 साली झाली होती। त्यानंतर फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी पूर्वेकडील देशांमध्ये व्यापार करण्यासाठी उतरलेली आहे। या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापना 1664 ला झाली आहे। 1600 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली। 1602 साली युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी जी डचांनी स्थापन केलेली होती, आणि फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी ही फ्रान्सची व्यापारी कंपनी होती। या फ्रान्सच्या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापना 1664 ला झालेली आहे। आता या कंपनीची स्थापना फ्रान्सचा अर्थमंत्री कोलबेर याच्या पुढाकाराने झाली। ही नावं लक्षात ठेवायची आहेत आपल्याला। फ्रान्सचा अर्थमंत्री कोलबेर आणि त्यावेळेचा फ्रान्सचा सत्ताधीश, फ्रान्सचा राजा होता 14वा लुई। या 14व्या लुईनं कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा अधिकार दिला। पहा, फ्रान्सचा राजा 14वा लुई, मी तुम्हाला ही नावं वेगळ्या कलरमध्ये दिलेली आहेत। ही नावं सर्वांची तोंडपाठ असणं गरजेची आहेत। वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये या घटकावर प्रश्न विचारले जाऊ शकतात। महत्त्वाचे 3 प्रश्न आहेत। फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला स्थापनेसाठी कोणी पुढाकार घेतला होता? आणि फ्रान्सच्या कोणत्या सत्ताधीशानं कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिलेला आहे किंवा अधिकार दिलेला आहे? त्यामुळं 1664 साल फ्रान्सचा अर्थमंत्री कोलबेर आणि फ्रान्सचा राजा 14वा लुई हे मुद्दे सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत। आता या फ्रान्सच्या राजा 14व्या लुईनं फक्त परवाना दिला नाही, तर परवान्याबरोबर काही अधिकारही या कंपनीला दिलेले आहेत। ते कोणते अधिकार आहेत ते आपण जाणून घ्यायचं आहे। पहा, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला अजून कोणते अधिकार मिळाले? एकतर पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा अधिकार मिळालेला आहेच। या अधिकाराबरोबर स्वतःचं सैन्य आणि आरमार उभारण्याचा सुद्धा अधिकार फ्रेंचच्या राजानं या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला दिलेला आहे। कारण दुसऱ्या देशांमध्ये जाऊन आपल्या वसाहती निर्माण करायच्या आणि तिथं व्यापार निर्माण करायचा, व्यापार करायचा, तर सैन्य उभारण्याची गरज त्या काळात होती। हे ओळखूनच या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला फ्रेंचचा राजा 14वा लुई याने सैन्य आणि आरमार उभारण्याची परवानगी आणि तो अधिकार या कंपनीला दिलेला आहे। त्याचबरोबर या कंपनीला फ्रान्सच्या राजानं कर माफीचा सुद्धा अधिकार दिलेला आहे। त्यानंतर पूर्वेकडील देशांशी युद्ध करण्याचा, म्हणजे त्या देशांमधील जे राजे असतील त्या राजांशी युद्ध करण्याचा, तह करण्याचा सुद्धा अधिकार या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला मिळालेला आहे।
एवढे सारे अधिकार प्राप्त करून ही व्यापारी कंपनी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आलेली आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या वखारी व्यापाऱ्याच्या निमित्तानं वखारी त्यांनी उभारण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला मुघल बादशाह औरंगजेब याच्या दरबारामध्ये या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीनं आपलं एक शिष्टमंडळ पाठवलं. इसवी सन 1666 मध्ये त्यांना या ठिकाणी आपली वखार निर्माण करायची होती. मग या वखारीची परवानगी घेण्यासाठी कंपनीनं आपलं शिष्टमंडळ मुघल बादशाहच्या दरबारामध्ये, त्यावेळेचा मुघल बादशाह होता औरंगजेब, या औरंगजेबाच्या दरबारामध्ये आपलं शिष्टमंडळ पाठवलेलं आहे आणि सुरत येथे वखार निर्माण करण्याची परवानगी मिळवली. त्यानंतर इसवी सन 1668 मध्ये फ्रेंचांनी सुरत येथे वखार निर्माण केलेले आहे. इसवी सन 1668 मध्ये, हे लक्षात ठेवा सर्वांनी. परवानगी घेण्यासाठी शिष्टमंडळ गेलेलं आहे 1666 ला, पण प्रत्यक्षात वखार कधी निर्माण झालेली आहे? 1668 साली. बघा, बऱ्याचदा मुलांचा गोंधळ होतो. सुरत या ठिकाणी फ्रेंचांनी पहिली वखार कधी निर्माण केली आणि ते लिहून सोडतात की 1666, परंतु 1666 ला फक्त परवानगी घेतलेली आहे आणि प्रत्यक्षात वखार निर्माण झालेले आहे 1668 ला. यानंतर अशा बऱ्याच वखारी फ्रेंचांनी भारतामध्ये निर्माण केल्या. या वखारी इतर ठिकाणी कोठे कोठे होत्या ते आपण जाणून घेऊ. फ्रेंचांनी भारतात स्थापलेल्या वखारी पहा: सुरत, पॉंडिचेरी, पॉंडिचेरीलाच पुदुच्चेरी असं देखील आता म्हटलं जातं. त्यानंतर चंद्रनगर, माहे, कारिकल, राजापूर, बालासोर, कासिम बाजार आणि मच्छलीपट्टण. आपण डचांचा वसाहतवाद ज्यावेळेला पाहिला त्यावेळेला पाहिलं होतं की डचांची पहिली वखार मच्छलीपट्टण या ठिकाणी स्थापन झालेली होती आणि फ्रेंचांची पहिली वखार सुरत या ठिकाणी स्थापन झालेली आहे. तर या ठिकाणी मी दोन ज्या वखारी आहेत, सुरत आणि पॉंडिचेरी, या वखारींना मी वेगळ्या रंगामध्ये त्याला हायलाइट केलेलं आहे. ह्या दोन वखारी सर्वांनी लक्षात ठेवायच्या आहेत. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. इतर वखारींवर प्रश्न की वखारी कोठे कोठे निर्माण झाल्या असा प्रश्न होईल इतर वखारींच्या बाबतीत, परंतु वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये फ्रेंचांची पहिली वखार कोणती आणि पॉंडिचेरीच्या बाबतीत जो प्रश्न आहे की फ्रेंचांचं मुख्य ठाणं कोणतं. आता पुढं आपला हा मुद्दा येणारच आहे की पॉंडिचेरी हे फ्रेंचांचं मुख्य ठाणं होतं. यासाठी या वखारीतील या दोन वखारी सर्वांनी लक्षपूर्वक अभ्यासायच्या आहेत. सर्वांनी लिहून घ्या ह्या फ्रेंचांच्या वखारी. या वखारींपैकी फ्रेंचांचं मुख्य ठिकाण होतं पॉंडिचेरी. कर्नाटकच्या नवाबाला सुद्धा पॉंडिचेरी हे ठिकाण आपल्या वर्चस्वाखाली ठेवायचं होतं. नवाबाच्या घराण्यात सुद्धा सत्ता स्पर्धा सुरू होती आणि या सत्ता स्पर्धेमध्ये ब्रिटिश आणि फ्रेंच यांनी हस्तक्षेप केला. तोपर्यंत फ्रेंचांचा संघर्ष होता तो डच आणि कुतुबशाही यांच्यापुरता मर्यादित होता, परंतु नवाबाच्या सत्ता स्पर्धेमध्ये नवाबाचं जे घराणं होतं त्यामध्ये सत्ता आपल्याकडे मिळवण्यामध्ये नवाबाच्या घराण्यामध्ये सत्ता स्पर्धा सुरू झाली होती. या सत्ता स्पर्धेचा फायदा घेण्यासाठी ब्रिटिशांनी आणि त्याचबरोबर फ्रेंचांनीही त्यामध्ये हस्तक्षेप केला, कारण ब्रिटिशांना आणि फ्रेंचांनाही आपल्या वसाहती या ठिकाणी वाढवायच्या होत्या. यातून ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यामध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला. ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यामध्ये 1744 ते 1763 या दरम्यान 3 मोठ्या लढाया झाल्या. बघा, 1744 ते 1763 या दरम्यान 3 लढाई झालेल्या आहेत, 3 युद्ध झालेले आहेत. त्यांना कर्नाटक युद्ध असं म्हटलं जातं. या कर्नाटक युद्धांमध्ये अखेरचं युद्ध, तिसऱ्या युद्धात फ्रेंचांचा पूर्णपणे पराभव झाला आणि तिथून पुढं ब्रिटिश हे भारतामधील
परकीय सत्ताधीशांपैकी प्रभावी ठरले. फ्रेंचांचं नामोहरण झालं आणि पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच या तिन्ही सत्ता ब्रिटिशांच्या तुलनेत कमी पडल्या आणि ब्रिटिशांनी भारतामध्ये आपल्या वसाहती मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यास सुरुवात केली. आणि आपण पाहिलं की हा परिणाम कित्येक वर्ष ब्रिटिशांनी भारतावर आपली सत्ता प्रबळ केलेली होती. आपल्याला 1947 साल उजाडावं लागलं ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपला भारत देश स्वतंत्र करण्यासाठी. या परकीय सत्ताधीशांपैकी फक्त ब्रिटिश हे इतर सत्ताधीशांच्या तुलनेत वरचढ ठरले. या परकीय सत्ताधीशांना भारतातील राजांनी विरोध दर्शवला. त्यापैकी शिवाजी महाराजांनी या परकीय सत्ताधीशांशी कशा प्रकारे मुकाबला केला हे आपण आपल्या प्रकरण 4 मध्ये अभ्यासणार आहोतच. आत्ता आपण जे प्रकरण अभ्यासत आहोत प्रकरण नंबर 3, भारत आणि युरोपीय वसाहतवाद. या प्रकरणामध्ये सर्वप्रथम पोर्तुगीज, ब्रिटिश, डच आणि फ्रेंच या 4 परकीय सत्ताधीशांनी भारतामधील वसाहतवाद कशा प्रकारे विस्तारित केलेला आहे ते आपण अभ्यासलं. या प्रकरणावरील ऑनलाईन टेस्ट तुम्ही सोडवू शकता आमच्या कनेक्टिव्हिजम या वेबसाईटवर www.connectivism.in. तुम्ही लिहून घेऊ शकता ही वेबसाईट www.connectivism.in. या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट या प्रकरणावर उपलब्ध होईल. या वेबसाईटला तुम्ही नक्की भेट द्या आणि ऑनलाईन टेस्ट सोडवा. हा घटक तुम्हा सर्वांना समजला असेल अशी आशा करतो. धन्यवाद.